खोपोली शहरातील नगरपरिषदेकडून येत्या पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे जलद गतीने सुरू करण्यात आली। मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी समक्ष जाऊन पाहणी केली, पण नाले सफाई केल्यापासून गटारातून काढण्यात आलेला गाळ कचरा अद्याप उचलण्यात आला नसल्याचे चित्र शहरातील सर्वत्र दिसून येत आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई केल्याचे कागदी घोडे नाचवले जातात, प्रत्यक्षात नाले सफाई होते की नाही हा मोठा प्रश्न आहे। जर नाले सफाई झाली असेल तर पावसाळ्यात रस्त्यांवर झोपडपट्टीमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतातच कशा। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचा फार्स करण्यापेक्षा प्रत्यक्षात नाले सफाई व्हावी अशी शहरवासियांची अपेक्षा आहे। पाऊस सुरू होण्यापूर्वी नाले सफाईची कामे करण्यासाठी नगरपरिषद तातडीची बैठक घेते। दरवर्षीचे सोपस्कार पूर्ण करत कामांची चर्चा होते। ठरल्याप्रमाणे शहरातील नाल्यांची सफाई जलद गतीने सुरुवात झाली। जेसीबी पोकळांच्या सहाय्याने नाले व गटारींची साफसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली, पण अनेक ठिकाणी गाळ कचरा तसाच का ठेवण्यात येत आहे असा प्रश्न देखील खोपोलीकरांकडून उपस्थित होत आहे। खोपोली नगर परिषद स्वच्छता वर जाणीवपूर्वक लक्ष देत का नाही? लोकांच्या घरात पाणी शिरले, नुकसान झाल्यावरच नगर परिषदेला जाग येणार का? दररोज शहरात फिरणाऱ्या घंटागाड्या साठलेल्या कचऱ्यावर दुर्लक्ष करून निघून जाता, पण प्लास्टिक लोखंड दिसला की आवडीने स्वच्छता करता। मग प्लास्टिक लोखंड नसल्यावर स्वच्छता करायची नाही का? यांसारखे संतप्त सवाल खोपोलीकरांकडून विचारले जात आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खोपोली। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।